बाहेर चांगुलपणाचा वाव आणायचा आणि घरामध्ये वादविवाद करायचे, अशी काही लोकांची प्रवृत्ती असते. माणसाला जेव्हा गरज पडते ना, तेव्हा तो कावड्याला सुद्धा इज्जतीनं बोलवतो. वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे. जेव्हा तुमच्या जवळचा व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही वागण्याचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा, तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. आयुष्यात कितीही मोठे झाले तरी तुमच्या पाठीशी उभे राहून ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना कधीच विसरू नका. प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा आणि मनाचा विचार केला पाहिजे, तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. आठवण येणे आणि आठवण करणे यात खूप फरक आहे. आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले असते. आपल्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणूनही आपल्यावर अपार प्रेम करतो, तो खरा मित्र. ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे, त्याने सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायला हवे. ज्याप्रमाणे हिऱ्याला घासल्याशिवाय चकाकी येत नाही, त्याचप्रमाणे जीवनात संकट आल्याशिवाय माणूस परिपक्व होत नाही. परिस्थिती बदलणे जेव्हा शक्य नसेल, तेव्हा मानसिकता बदला, म्हणजे सर्व काही शक्य होईल. जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही, तोपर्यंत सर्व गोष्टींची किंमत शून्य असते. भावनांना भाषा नसते, म्हणून त्या समजायला वेळ लागतो.